हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटक TET परीक्षासाठी पेपर 1 आणि पेपर 2 तयारी करणाऱ्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थी शिक्षकांसाठी इतिहासाची इम्पॉर्टंट नोट्स या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। तर ही जी सिरीज चालू आहे या अगोदर व्हिडिओ नंबर 1, व्हिडिओ नंबर 2 आणि हे तिसरा व्हिडिओ या सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमधून आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत। इयत्ता 6वी ते 10वीपर्यंतच्या ज्या इतिहासाचा अभ्यासक्रम आहे त्यामधील पाठ 4 वेदकालीन संस्कृती या पाठातील काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट नोट्स आपण पाहणार आहोत। तर या अगोदरचे कोणी व्हिडिओज पाहिलेले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल आणि तेही व्हिडिओज पाहून घ्या आणि तुम्हाला TET परीक्षेच्या तयारीसाठी मदत करेल। तर यासाठी पहा, तर वेदकालीन संस्कृती यामधील कोणकोणते इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत ते पाहूया। तर वेदकालीन संस्कृती म्हणजे ज्या काळामध्ये वैदिक संस्कृतीचा उगम सर्वप्रथम सरस्वती नदीच्या मैदानी प्रदेशात, नंतर गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात झाला। त्यावेळेला वेद साहित्यांची रचना झालेली आहे। त्या काळाला वैदिक काळ असं म्हणतो आपण। वैदिक संस्कृतीची वाढ आणि विकास कुठं झालेला आहे? सिंधू सरस्वती नदीच्या मैदानी प्रदेशातून ते गंगा नदीच्या प्रदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत। तर या काळामध्ये वेदांची रचना झालेली आहे। तर वेद म्हणजे काय आहे? तर वेद म्हणजे ज्ञान असा प्रश्न विचारला जातो। वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान होतो। वेद हे 4 आहेत। तर ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। तर हे ऋग्वेद हे प्राचीन वेद म्हणून आहे। तर या ठिकाणी या ऋग्वेदामध्ये संस्कृत भाषेचा वापर होता। तर हे वेद हजारो वर्षे मौखिक स्वरूपात वापरले जात होते। आपल्याला माहिती आहे मौखिक साहित्य, लिखित साहित्य, मौखिक साहित्य हे साहित्य पाहिलेले आहेत। तर हे ऋग्वेदसुद्धा एक मौखिक साहित्यमधून वापरला जात होता। त्यानंतर ऋग्वेदामध्ये सरस्वती या नदीचा उल्लेख अधिक आहे। तर असा प्रश्न विचारला जातो, ऋग्वेदामध्ये कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? सरस्वती। तर अशाच रीतीने आपण पाहूया, घग्गर आणि हक्रा हे काही जे सरस्वती नदी होती वाळवंटामध्ये कुठल्या राजस्थानच्या, तर ह्याच नदीचा सरस्वती नदी असं म्हटलं जातं, पण हे लुप्त होत आहे। तर यानंतर या ठिकाणी बघा, ऋग्वेद काळाला पूर्ववेद काळ म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी त्यानंतर जो सुरुवातीचा काळ होता ते ऋग्वेदाचा काळ होता, त्याला पूर्ववेद काळ असं म्हणलेलं आहे। आणि त्याच्यानंतरचे जे काही वेद तयार झालेले आहेत त्या काळाला उत्तर वेद काळ असं म्हणलेलं आहे। कारण हा 1000 ऋग्वेदाचा काळ हे 1500 ईसापूर्व किंवा सामान्य शक पूर्व किंवा BC असं म्हणून ओळखलं जातं। तर तिथून तर ते 1000 ईसापूर्व किंवा सामान्य शक पूर्वपर्यंत ऋग्वेदाची निर्मिती झालेली आहे। तर त्याच पद्धतीने हे सर्व बाकीचे सर्व वेद हे 500 सामान्य शक पूर्वपर्यंत तयार झालेले आहेत। म्हणून वेदांचा काळ काय होतोय? 1500 सामान्य शक ते 500 सामान्य शक पूर्व इथंपर्यंतच्या काळाला वैदिक काळ असं म्हटलेला आहे। तर यामध्ये 2 भाग झालेले आहेत। ह्याच्यामधील फरक जर लक्षात घेतला, पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ, तर हे कशा प्रकारे आहे ते समजून घेऊ शकता। तर अगोदर ऋग्वेद काळातील पूर्ववेदिक काळ याच्यामधली सामाजिक जीवन पद्धती कशी होती? तर याच्यामध्ये कुटुंब हाच समाजाचा मुख्य घटक होता आणि त्या कुटुंबाचा प्रमुख कोण असायचं? म्हणजे वडील असायचे। आणि या समाजामध्ये अविभक्त कुटुंब पद्धती प्रचलित होती। तर ज्या वेळेला युद्ध केले जात होतं, जिंकलेल्या सैनिकांना दास म्हणून ओळखलं जात होतं, त्यांना गुलामासारखे वागवत होते। हे पूर्ववैदिक काळामध्ये दिसून येते। त्याच पद्धतीने स्त्रियांचे स्थानमान कसे होते? तर स्त्रियांचे स्थानमान हे त्या काळामध्ये चांगल्या प्रकारचे होते। तर हे दिसून येतं बघा की याच्यामध्ये त्यांना राजकीय संस्थेमध्ये सुद्धा सहभागी होता येत होतं, म्हणून त्यांची अवस्था चांगली होती। मुलींना वेदांचे अध्ययन करता येत होत्या। तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या होत्या विद्वान महिला?
तर घोषा, अपाला, लोपमुद्रा, इंद्राणी, विश्ववरा अशा महान थोर विद्वान महिला ज्या होत्या हे वेदांचा अभ्यास किंवा अध्ययन करत होत्या. तर त्यावेळेला पूर्ववेदामध्ये किंवा वैदिक काळामध्ये सभा आणि समिती अशा प्रकारचे संस्था त्या ठिकाणी सहभाग होत्या. तर त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांचा सहभाग होता. बालविवाह, सतीची पद्धत अशा चालीरीती त्या काळात नव्हत्या. तर हे तुम्हाला कम्पेअर करण्यासाठी, फरक जाणून घेण्यासाठी मदत होते. पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळामधला काय फरक आहे ह्या गोष्टी लक्षात येते. सामाजिक व्यवस्था आपण पाहिलेली आहे, स्त्रियांचे स्थानमान पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांची आर्थिक जीवन पद्धती कशी होती, तर पशुपालन आणि शेती हे आर्यांचे प्रमुख उद्योग होते. हे सिद्ध होतं त्यावेळेसच्या वैदिक काळामध्ये आर्थिक जीवन. त्याच पद्धतीने काय होतं, गायी जास्तीत जास्त काय केलं जात होतं म्हटलं तर पालनपोषण किंवा व्यवसाय केला जात होता गायींचं. तर ह्या ठिकाणी गायीची संपत्ती असणाऱ्यांना जास्तीत जास्त श्रीमंत म्हटलं जात होतं आणि ह्या गायी मिळविण्यासाठी युद्धे केली जात होती. तर हे आर्थिक जीवन होतं. राजकीय जीवन कशा प्रकारचं होतं, आर्य समाजाच्या प्रमुखाला राजन म्हटलं जात होतं. जे काही सभा समित्या होत्या तर त्याच्यामधून जे काही प्रमुख येत होते ते राजन होते. आणि हे राजन जे होते हे सर्वाधिकारी नव्हते, फक्त राजपद हे सुद्धा वंश परंपरेने सुद्धा त्यांना मिळत नव्हतं. तर हे सर्वांच्या सभा आणि समितींच्या आणि विधातांच्या आधारानुसारच त्यांना काय केलं जात होतं, म्हणजे राज्यकारभाराचं महत्त्व दिलं जात होतं. तर अशा प्रकारची राज्यव्यवस्था त्या ठिकाणी होती. धार्मिक जीवन पद्धती कशी होती, तर धार्मिक आधारानुसार आर्य लोक काय करत होते, इंद्र आणि सूर्य, सोम, वरुण, मित्र, यम, अश्विनी इत्यादी देवतांची आराधना करीत होते. हे आर्य लोक देवतांची आराधना यज्ञांच्या रूपाने करत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यज्ञांच्या स्वरूपामध्ये केलं जात होतं. त्याच पद्धतीने पहा, उत्तर वैदिक काळामधलं काय फरक आहे ते आता जाणून घेण्यास फरक होतं. बघा आता आपल्याला समजून येतं काय काय पहा. तर या ठिकाणी ही उत्तर वैदिक काळ हे सप्त सिंधू प्रदेशातील लोकसंख्या जी वाढली होती ते लोक काय केलेले आहेत, बदललेले आहेत. टप्प्याटप्प्याने काय केलेले आहे, ते गंगा, यमुना आणि बऱ्याचशा प्रदेशामध्ये जाऊन काय केलेले आहे, ते स्थायिक झालेले आहेत. जसं विंध्य पर्वत ओलांडून सुद्धा दक्षिणेकडे आलेले आहेत. म्हणजे उत्तर वैदिक काळामधले सर्व प्रसार झालेला दिसून येते. त्यांची राजकीय व्यवस्था कशी होती पहा. तर ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये उत्तर वेदकालीन राजन बलिष्ठ झाले होते. त्यावेळेला पूर्ववैदिक काळामध्ये राजनला तेवढं महत्त्व दिलं जात नव्हतं, फक्त नावाला सभा समितींचा आधार घेऊन ते चालवत होते. पण या ठिकाणी काय बलिष्ठ झाले, म्हणजे स्ट्रॉंग झालेले आहेत आता राजन म्हणजे राजा. तर त्याच पद्धतीने काय झालेलं आहे बघा, ह्या ठिकाणी सभा आणि समित्या यांनी आपले महत्त्व गमिविले होते. आता इथं काय झालं आहे, गमिलेलं आहे, तिथं जास्त महत्त्व होतं पूर्ववैदिक काळामध्ये. तशाच पद्धतीने पहा, राजांनी आपल्या राज्याच्या विस्तारासाठी अश्वमेध, राजसूय इत्यादी यज्ञयाग करण्यास सुरुवात केलेली होती. एखाद्या राजानं घोड्याच्या सहाय्याने जेवढा प्रदेश आपल्या ताब्यात येईल तितका घेऊन ते अश्वमेध यज्ञ करत होते. राजसूय म्हणलं तर जे काही मिळालेला प्रदेश होता त्याला घोषित करणे आणि स्वतंत्र राजा म्हणून स्वतः जाहीर करणे, अशा प्रकारचे यज्ञ त्या ठिकाणी राजसूय यज्ञ सुद्धा केलं जात होतं. त्याच पद्धतीने पहा, सामाजिक व्यवस्था कशी होती हे उत्तर वैदिक काळामध्ये. तर ह्या उत्तर वैदिक काळामध्ये गोत्र पद्धती सुरू झालेल्या आहेत, कारण गोत्रांच्या आधारानुसार त्या ठिकाणी व्यवस्था आलेली आहे. त्याचप्रकारे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम, चातुराश्रम तयार व्यवस्था झालेली आहे समाजामध्ये. त्याच पद्धतीने काय झालेले आहे बघा, स्त्री शिक्षणापासून वंचित झाल्या. त्यावेळेला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जात होतं, वेदांचा अभ्यास करण्यास लावलं जात होतं, पण आता इथं शिक्षण मिळत नाही आहे स्त्रियांना. त्याचबरोबर राजकीय संस्थापासून दूर झालेले आहेत. त्यावेळेला त्यांना संस्थापासून दूर ठेवलं जात नव्हतं, ते एकत्र येत होते. आणि इथं वर्ण झालेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्गांची वर्णव्यवस्था समाजामध्ये निर्माण झालेली आहे. सतीची, बालविवाह पद्धती इत्यादी काय झालेल्या आहेत, पद्धती सुरू झालेल्या आहेत. तर अशा प्रकारचे इथं बहुपत्नी पद्धतसुद्धा रूढ झालेली आहे. तर हे पूर्ववैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळामधले फरक दिसून येतात बघा. धार्मिक जीवन जर पाहिलं तर हे उत्तर वैदिक काळात धार्मिक आचरणाचे पालन करणे कठीण झालेले होते. त्याच पद्धतीने महाकाव्य तयार झालेले आहेत. भारतीयामध्ये अत्यंत लोकप्रिय अशी 2 महाकाव्य आहेत. ती कोणती आहेत, वाल्मिकीचे रामायण
रामायण कोणी लिहिलं आहे? वाल्मिकीनं लिहिलं आहे. आणि त्याचबरोबर व्यासांचे महाभारत हे महाकाव्य प्रचलित झालेले आहेत. त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी वेद काही शब्द दिलेले आहेत बघा. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान आहे. वेद हे कोणत्या भाषेत होते? संस्कृत भाषेत होते. आर्य समाजाच्या प्रमुखाला काय म्हणलं जात होतं? राजन म्हणलं जात होतं. तशाच पद्धतीने पहा 4 वेद कोणकोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ऋग्वेदामध्ये काय? मंत्रपठण आहे. यजुर्वेदामध्ये काय आहे? यज्ञयागाची माहिती दिली जाते. त्याचबरोबर सामवेदामध्ये काय? संगीत आहे. अथर्ववेदामध्ये काय आहे? जादू टोना जे काही समाज प्रक्रिया करण्यासाठी उपयोगी होतात. त्याचबरोबर वेदकाळातील 2 महिला विद्वानांची नावे लिहा असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे 2 कोणकोणती आहेत की जे घोषा, अपाला, लोपमुद्रा किंवा इंद्रायणी हे काही महिला काय केलेले होते? वेदांचा अभ्यास केले होते. त्याच पद्धतीने पहा पुढचा प्रश्न काय? भारताची प्राचीन महाकाव्ये कोणती? तर आपल्याला माहिती आहे महाकाव्ये कोणती आहेत? रामायण, महाभारत, हो का नाही? रामायण कोणी लिहिलं आहे? वाल्मिकीनं. आणि त्याचबरोबर व्यासाने काय लिहिलं आहे? महाभारत. तर ह्यामधला फरक तुम्हाला तर समजून येतो. यानंतर आहे बघा नवीन धर्माचा उदय. नवीन धर्माचा उदय हे पाठसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. यामधील महत्त्वाचे पॉईंट्स कुठले कुठले आहेत पहा. तर ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बघा नवीन धर्माचा उदय म्हणजे बौद्ध धर्म, जैन धर्म ह्यांचा या ठिकाणी उदय झालेला आहे ह्या धर्मांचा. तर या ठिकाणी बौद्ध धर्माचा संस्थापक कोण आहे? गौतम बुद्ध. तर गौतम बुद्धांनी स्थापन केलेला धर्म म्हणजेच बौद्ध धर्म होय. याची स्थापना जवळपास सुमारे 2500 वर्षापूर्वी झाली आहे. म्हणजे जवळपास त्यांचा जन्म केव्हा झाला होता? 563 सामान्य शकपूर्व या कालावधीमध्ये झालेला आहे. बुद्धाचे जीवन बघा. गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील कपिलवस्तू जवळील लुंबिनी येथे झालेला आहे. तर हा प्रश्न बरेच वेळेस विचारलेला आहे की गौतम बुद्धाचा जन्म कुठे झालेला आहे. तर यावेळेससुद्धा बरेचसे प्रश्न ह्या पाठातून येऊ शकतात. त्यांचे बालपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ होते. त्याच्या वडिलांचे नाव सिद्धोधन. त्यांच्या आईचे नाव मायादेवी असे होते. सिद्धार्थाच्या पत्नीचे नाव यशोधरा व मुलाचे नाव राहुल. तर हे प्रश्नसुद्धा तुम्हाला इथं विचारू शकतात. त्याचबरोबर गया ह्या ठिकाणी एका वृक्षाखाली बसून त्यांनी ध्यानधारणा करत होते. तर शेवटी त्यांना काय झालेलं आहे? ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तर सिद्धार्थ हा बुद्ध झाला त्यावेळेला. म्हणून बुद्ध म्हणजे ज्ञानी, जाणणारा असा त्याचा अर्थ होतो. बुद्धांनी ध्यान केलेले स्थळ बुद्धगया म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बुद्धांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी काय केलेलं आहे? सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना पहिला उपदेश केलेला आहे. याच घटनेला धर्मचक्र परिवर्तन असं म्हटलेलं आहे पहा. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट इथं मिळतो. देहत्याग झालेला आहे ते म्हणजे कुशीनगर या ठिकाणी. बुद्धांचे उपदेश कोणते होते बघा. बुद्धांचं ध्येय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानप्राप्ती करून घेणे. बुद्धांनी यालाच काय म्हणलेलं आहे? धम्म असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जग प्रचंड कशामध्ये आहे? दुःखाने भरलेलं आहे. तर हेच दुःखाचे मूळ कारण काय आहे हे शोधण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले होते. आणि ते शेवटी गया या ठिकाणी जाऊन ध्यानधारणा केली आणि तिथून त्यांना ज्ञानप्राप्ती मिळाली. आणि बुद्ध म्हणजे ज्ञान मिळवलेलं आहे. आणि त्यांना हे प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. दुःखाचं मूळ कारण काय आहे? आशा. आशेवर हेच त्यांनी काय केलेलं आहे? विजय मिळविलेला आहे. आणि त्याच्यामधूनच ते मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न केलेले आहेत. तर दुःख निवारण्यासाठी त्याने उत्तम जीवन, उत्तम संकल्प आणि त्याचबरोबर उत्तम भाषा, उत्तम कार्य आणि 8 मार्ग सुचविलेले आहेत. याच मार्गांना अष्टांग मार्ग म्हणलेला आहे. यानंतरचा पॉईंट बघा. त्यानंतर त्यांनी कोणत्या भाषेमधून त्यांनी काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे? तर ते पाली भाषेमधून केलेलं आहे. त्यांचे जे काही अनुयायी होते, जे काही सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे, त्यांचे अनुयायींनी काय केलेलं आहे? ते लिखाण करण्यास सुरुवात केलेली आहे. तर ते 3 पिटकामध्ये संग्रह केलेला आहे. तर पहिला पिटक कोणता आहे? विनय पिटक. दुसरा सूत पिटक आणि तिसरा अभिधम्म
पीठक हे 3 पीठक आहेत. तर ह्याच्यामध्ये बुद्धांचा उपदेश केलेले संग्रह केलेले आहेत. तर यालाच आपण बुद्धांच्या पवित्र अशा या ग्रंथांनाच त्रिपिटक असं म्हटलं जातं. बुद्धांच्या उपदेशाचा जो प्राचीन ग्रंथ म्हणजे सूतपिटक, आत्ताच पाहिलेलं आहे, विनय पिटक, सूतपिटक, हो की नाही. तर धम्मपिटक, तर हे पाली भाषेमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर पहा, त्यांच्यानंतर जैन धर्मांचा सुद्धा इथं आपण अभ्यास करणार आहोत. काही महत्त्वाचे पॉईंट्स घेणार आहोत. महावीरांचे जीवन 24वे तीर्थंकर म्हणून गेलेलं आहे. तर महावीरांनी जैन धर्माचा प्रचार केला. महावीरांचा जन्म वैशाली शहराजवळील कुंदग्राम या गावी झालेला आहे. यांचाही त्याच कालावधीमध्ये 2500 वर्षापूर्वी झालेला आहे, म्हणजे 599 सामान्य शक पूर्वमध्ये झालेला आहे. त्यांच्या बालपणीचे नाव वर्धमान असे होते आणि नंतर ते काय झालेले आहेत, वर्धमान महावीर झालेले आहेत. वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि त्यांच्या आईचे नाव त्रिशल्या देवी असे. वर्धमानाने दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते घरातून 30व्या वर्षी बाहेर पडलेले आहेत आणि ते सर्व त्याग करून त्यांनी काय केलेलं आहे, ज्ञानप्राप्ती करून घेतलेले आहे. ते 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. किती वर्ष? 12 वर्ष दिव्य ज्ञान त्यांना प्राप्ती झालेले आहे. त्यांना जीन म्हटलेलं आहे. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीन म्हणजे जिंकणारा. कशावरती जिंकणारा? मोहावरती विजय मिळविणारा असं म्हटलं जाऊ शकतं. त्यांचा अर्थ, त्यांचे अनुयायी हेच जैन होते. महावीरांनी सर्व वर्गातील लोकांना उपदेश केलेला आहे. ते बिहारमधील पावापुरी येथे काय केलेलं आहे, त्यांचं देहत्याग केलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, महावीरांची शिकवण कोणती होती? तर महावीरांची शिकवण हे हिंसा, चोरी, संपत्तीचा संग्रह करू नये आणि खोटे बोलू नये हे अगोदरचे तीर्थंकरसुद्धा सांगितलेले आहेत. पण त्यांच्यामध्ये महावीरांची एक उपदेश ॲड केलेला आहे, ते म्हणजे ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच रीतीने बघा, महावीरांचे शिकवण हे 23 तीर्थंकर पार्श्वनाथ यांच्या शिकवणीचा भाग होता. त्यांनी कशा प्रकारे सांगितलं त्याच्याच पुढे ब्रह्मचर्य यांनी एक ॲड केलेलं आहे. पुढे जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर हे 2 पंथ आहेत. बघा, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इथं तयार होतो बघा. तर श्वेतांबर हे 23वे तीर्थंकर होते आणि 24वे तीर्थंकर महावीर, तर हे दिगंबर असे पंथ होते. तर ह्या पंथांचा त्यांनी उदय केलेला आहे. तर बघा, पांढरे वस्त्र परिधान करणाऱ्याला पार्श्वनाथाच्या अनुयायांना श्वेतांबर आणि अंगावर वस्त्र न वापरणाऱ्या महावीरांच्या अनुयायांना दिगंबर असे म्हणून ओळखले जाऊ लागले. तर श्रावण बेळगोळ येथे जैनांचे प्रसिद्ध धार्मिक केंद्र आहे. बाहुबली गोमटेश्वराचा श्रावण बेळगोळ येथे स्टॅच्यू आहे पहा. तर त्याच रीतीने पहा, महाजनपदे आणि गणराज्यसुद्धा इथं उदयास आलेले आहेत त्याच काळामध्ये. कारण जो बुद्धांचा काळ होता त्या काळात सिंधू गंगा या नद्यांच्या खोऱ्यात 16 लहान मोठी राज्य होती. बौद्धांच्या साहित्यात त्यांना महाजनपद असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये मगध, कोसल आणि वत्स ही प्रमुख महाजनपदे आहेत. येथे राजे राज्य करीत असत. इम्पॉर्टंट पॉईंट मिळतो इथं, गणराज्यामध्ये वज्जी नावाचं हे गणराज्य त्यावेळेला प्रसिद्ध होतं किंवा प्रमुख होतं. या गणराज्यामध्ये अनेक गणराज्य मिळून ते एक मोठं गणराज्य बनलेलं होतं. ते बिहारमधील वैशाली शहर ही त्यांची राजधानी होती ह्या वज्जी या गणराज्याचं. तर अशा प्रकारे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला ह्या पाठामधून मिळतात. बौद्ध धर्माचे हीनयान व महायान असे 2 पंथ पडलेले आहेत. जसं जैन धर्माचे श्वेतांबर आणि दिगंबर असे पडलेले होते, तसं बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान असे 2 पंथ पडलेले आहेत. यावरील काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, प्रश्न दिलेले आहेत. बघा, गौतम बुद्धाचा जन्म डॅश डॅश येथे झाला. कुठे झाला होता सांगा बरं, की यांचा जन्म सांगा लुंबिनी या ठिकाणी झालेलं होतं. बुद्धांनी आपला उपदेश डॅश डॅश या भाषेत सांगितलेला आहे. कुठल्या भाषेत सांगितलेला आहे? पाली भाषेमध्ये सांगितलेलं आहे, हो का नाही. त्याच्यानंतर काय आहे बघा, जीन म्हणजे काय? जीन टिंब किंवा डॅश वर विजय मिळविला. कशावरती? मोहावरती, हो का नाही. मोहावरती काय केलेलं आहे? विजय मिळविलेला आहे. त्याच पद्धतीने पहा, डॅश हे जैन धर्माचे 23वे तीर्थंकर होते. कोण होते? पार्श्वनाथ. तर पहिले कोण होते? ऋषभनाथ होते. 23वे पार्श्वनाथ आणि 24वे वर्धमान महावीर. 5वा प्रश्न पहा, जैन धर्मात पांढरे वस्त्र परिधान करणारे हे डॅश डॅश पंथाचे होते. कोणत्या पंथाचे होते? हे
पार्श्वनाथाच्या म्हणजेच श्वेतांबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, गौतम बुद्धाच्या आई वडिलांचे नाव काय होते बघा. तर शुद्धोधन आणि मायादेवी हे त्यांचे होते. त्यांचं सांभाळ कोण केलेलं होतं गौतम बुद्धाचं? गौतमी. त्याच्यानंतर बघा त्यांच्या पत्नीचं नाव त्यांना काय होतं? पत्नीचं नाव काय होतं सांगा पाहू? यशोधरा, हो का नाही. आणि मुलाचं नाव राहुल होतं. ठीक आहे. त्याचबरोबर बघा गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठे दिला होता सांगा पाहू? सारनाथ येथे, हो का नाही. तर 5 शिष्यांना घेऊन ते आपला उपदेश केले होते. त्यालाच आपण काय म्हणतो? धर्मचक्र परिवर्तन असे म्हणतो आपण. यस, तो प्रश्नसुद्धा इथे दिलेला आहे. त्यानंतर पहा, महावीरांची शिकवण कोणती होती? ब्रह्मचर्य त्यांनी ॲड केलेलं होतं, हो का नाही. त्याच्यानंतर पहा, प्राचीन भारतातील प्रमुख गणराज्य कोणती होती? प्रमुख गणराज्य कोणतं होता? वज्जी, होय का नाही. येस, बरोबर. त्याच्यानंतर पहा, गौतम बुद्धाची शिकवण तुम्हाला माहितीच आहेत. कोणकोणते सांगा पाहू? शिकवण त्यांनी दिलेली होती ते शोधून काढा तुम्ही. त्याच्यानंतर पहा, काही तर जोड्या दिलेल्या आहेत ते एकदा पाहूया. गौतम बुद्ध, महावीर, वज्जी, श्रावणबेळगोळ, त्रिपिटक. या साईडला ब गटामध्ये काय दिलेलं आहे? गणराज्य, बुद्धांचे पवित्र ग्रंथ, जैनांचे धार्मिक केंद्र, बौद्ध धर्माचे संस्थापक, 24वा तीर्थंकार. तर हे काय होते? महावीर 24वे तीर्थंकार होते. वज्जी काय होतं? आत्ताच पाहिलं आहे, एक गणराज्य होतं. गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक. त्याच्यानंतर बघा त्यानंतर श्रावणबेळगोळ हे काय होते? जैन धर्माचे धार्मिक केंद्र आहे. त्याचबरोबर त्रिपिटक काय आहे? बुद्धांचे पवित्र ग्रंथ. यस. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवण्यास मदत होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापुढे तुम्हाला कशा प्रकारचे नोट्स पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.